हॅलो फ्रेंड्स, तुमच्यासाठी आणखीन एक नवीन स्टोरी घेऊन आली आहे. तर तिचं नाव आहे अन्याय. तर नक्की पहा. एका स्त्रीची आहे, एका स्त्रीची व्यथा आहे. तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली स्टोरी एन्जॉय करत राहा. गुड. मेघा मॅडम, तुमचं काम आज तर वेळेत झालं नाही ना, तर ओव्हरटाईम करायचा. रेगे सर मेघा मॅडमला म्हणाले. मेघा तोंड वाकडं करत तिचं काम करायला लागते. रेगे सर तिथून निघून गेल्यावर हळूच अंजलीला बोलते. या खडूसला काही कामच नसतं. वाटतं तेव्हा कोणाला ना कोणाला बडबडत असतो. म्हणे ओव्हरटाईम करावा लागेल. जसं काम लवकर संपवलं तर हा मला लवकर घरी सोडतो का? स्वतः तर 5 मिनटं जास्तीचे थांबत नाही. मेघा अंजलीकडे रेगे सरांची कंप्लीट करत बोलते. अंजली तिची बडबड ऐकून गालातल्या गालात हसत असते. तू हसू नको हां, तू तर त्यांची लाडकी आहेस ना, तुला कसं काय बोलतील ते? मेघा अंजलीला म्हणाले. पण 1 मिनिट, काय बोलायचं होतं त्यांना? जसं की मीच तुला नादी लावून गप्पा मारायला लावते. मेघा, अगं तू पण काय त्यांचं मनावर घेतेस? त्यांचं कामच आहे आपल्याकडून काम करून घेणं. अंजली मेघाला समजावत असते आणि सांगत असते, तू गप्प बस, त्यांना मीच दिसते नुसती. मेघा म्हणाली. मेघा रागातच अंजलीला बोलते. बरं बाई, तू तुझं काम कर, मी माझं काम करते. दोघी त्यांच्या कामात मग्न होतात. हॅलो सर, तुम्हाला भेटायला कोणीतरी मिस्टर शौनक म्हणून आले आहेत, रिसेप्शनिस्ट म्हणाली. ओके, अंकुश म्हणाला. त्यांना लगेच माझ्या केबिनमध्ये पाठव. शौनक अंकुशच्या केबिनमध्ये जातो. हॅलो शौनक, प्लीज बस ना. क्षणाचं स्मित करत शौनक थँक्यू म्हणत, काय घेणार? कॉफी? अंकुशने विचारलं. नो सर, थँक्यू सो मच. शौनक म्हणाला. अरे घे रे, मला कंपनी दे, कॉफी चालेल? त्यानंतर अंकुश म्हणाला. नको, चहा चालेल. बरं. अंकुश कॉल करून 2 चहा मागवतो. पहिलं तर थँक्स की एवढ्या बिझी शेड्यूलमधून तू माझ्यासाठी कामासाठी वेळ काढलास. शौनक हा अंकुशच्या फ्रेंडचा भाऊ एक सिक्रेट एजंट असतो. इट्स ओके सर, दादाकडून तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं आणि त्याने सांगितलं की तुम्हाला माझी मदत हवी आहे. शौनक म्हणाला. प्लीज सर, नको, वाचून बोल मला. अंकुश म्हणाला. ते बोलत असतानाच पिऊन केबिनमध्ये त्या दोघांसाठी चहा घेऊन येतो. रमेश, माझी महत्त्वाची मीटिंग चालू आहे, मी सांगत नाही तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस. अंकुश रमेशला सांगतो. ओके सर म्हणत रमेश निघून जातो. अंकुश चहाचा कप उचलत असतो. हां, तर मी सांगितलेलं काम झालंय ना? तुला सगळी माहिती मिळाली का? त्यानंतर इकडे हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या मुलीवर नजर ठेवली. साधीच मुलगी आहे, घरात सगळं हीच बघते. तिचे वडील 2 वर्षांपूर्वीच रिटायर झाले. त्यांची पेन्शन आणि हिचा पगार यावर त्यांचं घर चालतं. आई नाही. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्येच गेल्या. त्या स्कूल टीचर होत्या. त्यानंतर हे लोक इथे शिफ्ट झाले. तिच्या बाबांनी
मुंबईत ट्रान्सफर करून घेतलं आणि तेव्हापासून इथेच राहतात. हिचे वडील तिच्यासाठी स्थळ बघत होते आणि मागच्या 1 वर्षात तिला पाहायला 3 स्थळ आली होती, पण हिने त्या तिघांनाही नकार दिला. कारण नीटसं कळलं नाही. कोणी म्हणतं हिला लग्न करायचं नाही, बाहेर काही असेल लफडे वगैरे, पण तसं काही आहे असं वाटत नाही. साधी मुलगी वाटली, तो माणूस म्हणाला. पण हो, तिच्यासोबत एक छोटी मुलगी पण आहे, जी तिला बोलवते. ती ह्यांच्यासाठी असते. हेच तिला सांभाळतात, त्या छोट्या मुलीला. वडील नाहीत तिथे. आजोबा म्हणजेच ह्या मॅडमचे वडील तिला शाळेत सोडायला जातात आणि कधीकधी ह्या मॅडमसुद्धा जातात. सध्या तरी एवढीच माहिती मिळाली आहे. मी अजून काही माहिती मिळाली तर नक्की सांगतो, शौनक म्हणाला. अंकुश मागे खुर्चीला रेलून पेपरवेटची खेळून सगळ्या गोष्टी शांतपणे नीट कान देऊन ऐकत असतो. ओके, थँक्स शौनक. मी सांगेन तुला परत काही लागलं तर. सध्या एवढी इन्फॉर्मेशन पुरेशी आहे. हा तुझा चेक. काही लागलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करेल. शुअर. थँक्यू. शौनक स्माईल देत बोलतो. आणि हे सगळं कोणालाही कळता कामा नये. डोंट वरी सर. माझेही काही पथिक्स आहेत. ही गोष्ट कोणालाच कळणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. येऊ का? शौनक म्हणाला. यस प्लीज. अंकुश शौनकला हात मिळवून स्माईल देत त्याचा निरोप घेतो. अंकुशला काही समजत नसतं. अंजली, जर तुझं लग्न झालं नाही मग सिया नक्की कोणाची मुलगी आहे आणि का ती तुला मम्मा म्हणून हाक मारते? तू लग्न करायलाही नकार देतेस. काय अर्थ आहे याचा? काय अर्थ लावू मी या सगळ्याचा? वाटलं होतं आज समजेल सगळं, पण गुंता वाढतच चाललाय. काय करू म्हणजे मला सगळं काही खरं समजेल? विचारू का अंजलीलाच? पण ती सांगेल का मला? आणि तिने विचारलं तर की मी का तिची एवढी चौकशी करतोय म्हणून, तेव्हा काय उत्तर देणार मी तिला? पण काय हरकत आहे? सियाला मी भेटलोय, तिच्याशी बोललोय, तर मी विचारू शकतोय अंजलीला, का सिया तुला मम्मा बोलते असं विचारू शकतो. अंकुशच्या मनात खूप सारे प्रश्न असतात आणि अंकुशला आता एकदाचं अंजलीला विचारावंसं वाटतं, पण ती सांगेल का असे खूप सारे प्रश्न त्याच्या मनात असतात. आत्ताच मैत्री झाली आहे आणि लगेच हे असं विचारणं नाही, नकोच. अंकुश म्हणतो, नाही, काहीतरी दुसरा मार्ग शोधला पाहिजे. वाटलं होतं शौनककडून काही समजेल, पण नाही. अंजलीचं लग्न तिचे बाबा बघत होते, म्हणजे तिचं लग्न झालं नसेल असंच वाटतंय. पण जर झालं असेल तर तिच्यात आणि नवऱ्यात काही प्रॉब्लेम झाले असेल म्हणून पण वेगळी राहू शकते ना अंजली? शी, मी काय विचार करतोय हे असं काही नसेल. ओ गॉड, विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे, अंकुश म्हणतो. डोकं पण ठणकायला लागलंय. अंकुश एंटरकॉम करून इकडे
रमेशला पण स्ट्रॉंग कॉफी आणायला सांगतो. अंजली अंकुशकडे जातच असते की तिला रमेश अंकुशच्या केबिनकडे जाताना दिसतो. ती त्याला थांबवते आणि त्याच्याकडून तो कॉफीचा ट्रे स्वतः घेऊन जाते. सर, कॉफी, अंजली म्हणाली. तू का आणलीस आणि रमेश कुठे आहे? अंकुश म्हणाला. तेच आणत होते कॉफी, पण मीही तुमच्याकडेच येत होते तर मीच घेऊन आली, अंजली म्हणाली. ओके, थँक्यू. तुझं काही काम होतं का? अंकुश म्हणाला. हो, म्हणजे ते मीटिंगसाठी किती वाजता निघायचं ते विचारायला आले होते, अंजली म्हणाली. अंकुश 2 बोटं कपाळावरून फिरवत म्हणाला. त्याचा चेहरा थोडा त्रासिक झाला होता. लंच नंतर निघू, अंकुश म्हणाला. ओके सर, तुम्हाला काही त्रास होतोय? थोडं डोकं दुखतंय, पण होईल ठीक. कॉफी प्यायल्यावर अंकुश म्हणाला. सर, तुम्ही काही खाल्लं का? अंजली म्हणाली. हो, म्हणजे घरून निघताना थोडा नाश्ता केला होता, अंकुश अंजलीला म्हणतो. ओके, माझ्याकडे टॅब्लेट आहे हेडेकची, ती घ्या. ज्यूस बरोबर, मी ज्यूस मागवते. आता कॉफी नका घेऊ, अंजली काळजीने म्हणते. अंजली, इट्स फाईन, काही नाहीये. कॉफी घेतल्यावर बरं वाटेल मला, अंकुश म्हणाला. सर प्लीज, तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय किती स्ट्रेस आहे तुम्हाला. थोडा वेळ मेडिसिन घेऊन आराम करा, बरं वाटेल तुम्हाला. प्लीज माझं ऐका, अंजली म्हणाली. आपल्याला मीटिंगलाही जायचं आहे, अंजली त्याला समजावत बोलते. ओके ठीक आहे, अंकुश तिचा आग्रह मोडवत नाही. अंजली लगेच जाऊन तिच्या बॅगेतून मेडिसिन घेऊन येते आणि रमेशला अंकुशसाठी ज्यूस आणायला सांगते. रमेश लगेच ज्यूस घेऊन येतो. अंजली अंकुश पुढे मेडिसिन आणि ज्यूसचा ग्लास धरते. अंकुश पटकन मेडिसिन घेतो. सर, तुम्ही थोडा वेळ आराम करा. तुम्हाला जमणार नसेल तर ऋषभ सरांना सांगा. मीटिंगसाठी आम्ही दोघे जाऊ, अंजली म्हणाली. नाही, इट्स ओके, मी होईल ठीक. खूप काम आहे मला, मी मॅनेज करन, अंकुश उत्तर देतो. ओके, अंजली पण थोड्या काळजीतच असते. तिच्या कामाला लागते. लंच टाईम होताच ती अंकुशला हट्टाने लंच करण्याला घेऊन जाते. सगळ्यांसोबत गप्पा करत दोघीही लंच करून 3च्या आसपास मीटिंगसाठी निघतात. आता अंकुश थोडा ठीक दिसत असतो. दोघेही मिस्टर मेहतांनी सांगितलेल्या हॉटेलवर पोहोचतात. मिस्टर मेहतांनी आधीच त्यासाठी हॉटेलची रूम बुक केलेली. अंकुश आणि अंजली तिथे जाऊन मिस्टर मेहतांची वाट बघत असतात. थोड्या वेळाने मिस्टर मेहता येतात. अंकुश त्यांना हात मिळवून वेलकम करतो.
आणि अंजलीची ओळख करून देतो. अंजली ही त्यांना ग्रीट करते. अंजली तिचं प्रेझेंटेशन सुरू करते. मिस्टर मेहता तिला मध्येच काही डाऊट्स आहेत का विचारतात आणि अंजली ते उत्तम प्रकारे क्लिअर करते. बराच वेळ मीटिंग चालू असते. अंकुश आणि मिस्टर मेहता प्रोजेक्टच्या टर्म्स आणि कंडिशन्स डिस्कस करूनही डील फायनल करतात. मिस्टर मेहता दोघांचे अभिनंदन करून निघून जातात. अंजली, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू खूप छान आणि कॉन्फिडंटली प्रेझेंटेशन दिलंस. कीप इट अप, अंकुश म्हणतो. अंकुशला खूप छान वाटतं. अंजली अंकुशला एक गोड स्माईल देत विचारते, आता बरं वाटते का तुम्हाला? हो, मच बेटर, थँक्यू, अंकुश उत्तर देतो. सर, तुम्ही एक गोष्ट विसरताय. फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी, नो थँक्यू, अंजली म्हणते. असं का असतं आणि तू मला सर सर करून बोलतेस, अहो जाहो करतेस? ते चालतं का फ्रेंडशिपमध्ये? अंकुश म्हणाला. तिच्याकडे रोखून बघत विचारतो. आता तुम्ही माझे सरच आहात ना, मग मी नावाने कसं बोलणार? आणि तुम्हाला रिस्पेक्ट तर दिलाच पाहिजे ना. एकेरी हाक मारणं योग्य दिसत नाही, अंजली म्हणते. बरं, पण आता तर आपण बाहेर आहोत आणि आपली मीटिंग संपली आहे, तर आता मी तुझा बॉस नाही, तुझा फ्रेंड आहे. म्हणून प्लीज हे सर म्हणणं थांबव आणि मला अंकुश म्हणूनच बोलव. अंजली गालातल्या गालात हसत असतेच. अंजली, तू मुद्दाम सर सर करून मला चिडवतेस ना, अंकुश अंजलीला म्हणाला. समजलं तुम्हाला, अंजली हसतच म्हणते. अंकुश एकटक तिच्याकडे बघत गालातल्या गालात हसत असतो. अरे बापरे, शेट, मी कशी विसरले, अंजली दचकून म्हणते. काय ग, काय झालं? अंकुश अंजलीला विचारतो. बरं झालं आठवलं, नाही तर माझं काही खरं नव्हतं, अंजली म्हणाली. काय आठवलं? काय झालं? नीट सांगशील का? अंकुश अंजलीला विचारतो. हो, 1 मिनिट. अंजली लगेच तिची बॅग घेते आणि त्यातून ग्रीटिंग काढून अंकुशच्या समोर धरते. हे तुझ्यासाठी. अंजली, माझ्यासाठी? अंकुश ते कार्ड हातात घेत ओपन करतो. हो, हे चिवने बनवले तिच्या बॉस अंकलसाठी, अंजली म्हणाली. वाव, कसलं भारी, खूप छान बनवलंय, अंकुश अंजलीला म्हणतो. हो, काल जागून करून घेतले मॅडमनी माझ्याकडून, अंजली म्हणाली. तिला सांग मला खूप आवडलं म्हणून. हो, सांगते. नशीब आठवलं, विसरले नाही. विसरले असते तर माझं काही खरं नव्हतं. मॅडमनी सकाळी ऑफिसला निघताना खूप वेळा आठवण करून दिली होती. अंजली, हो काय, नाही तर मीच कंप्लेंट केली असती तिच्याकडे तुझी स्मरणशक्ती विसरली म्हणून. अंकुश अंजलीची मस्करी करत बोलतो.
काहीही. तुला कसं कळलं असतं? पण अंजली एक भुवई उंचावून बोलते. हो, तेही आहेच. पण डॉलने मला विचारलं असतं ना, तेव्हा सांगितलं असतं. अंकुश अंजलीला म्हणतो. अंकुश म्हणाला, चला निघायचं रे. तू एक एक कॉफी घेऊयात. अजून त्रास होतो का? अंजलीने अंकुशला विचारलं. नाही ग, असाच मूड झाला म्हणून, अंजली म्हणाली. ओके. अंकुश लगेच कॉफीची ऑर्डर देतो. थोडा वेळ दोघे इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात आणि त्यानंतर मारत असतात. अंकुश अंजलीची कंपनी एन्जॉय करत असतो. अंकुश घरी येऊन फ्रेश होतो आणि त्याच्या डेनच्या रूममध्ये जातो. मॉम, वेअर इज डॅड? अंकुश, तुझ्या डॅडना कामाशिवाय काही सुचतं का? ऑफिस नाही तर घरी त्या फाईल्सच्या घराण्यात असतात. आम्ही तर दिसतच नाहीत, मॉम तोंड वाकडं करत म्हणते. ओ मॉम, यू नो डॅड इज वर्कहॉलिक. अंकुश त्यांना समजावत बोलतो. हा तेच, आम्ही कधी दिसतो का त्यांना? सोडते, थोड्या वेळाने घेऊन ये त्यांना खाली, मॉम म्हणाली. तन्वीच्या सासरची मंडळी येणार आहेत उद्या. लग्नाची तारीख ठरवायची आहे. स्टडीमध्ये आहेत बघ, म्हणत मॉम त्यांचं काम करत बसतात. ओके मॉम, मी येतो घेऊन. लव्ह यू मॉम. अंकुश मॉमच्या गालावर किस करून स्टडी रूममध्ये निघून जातो. त्याच्या डॅडना मेहता डील फायनल झाल्याचं सांगतो. थोडा वेळ त्यावर डिस्कशन करून ते खाली सगळ्यांसोबत गप्पा मारायला येतात. धीरज आणि अंकुश, तुम्ही दोघे मला उद्या घरी हवे आहात. आऊ फरमान सोडत असतात आणि बोलतात. आऊ, ते किती वाजता येणार आहेत? अंकुशने विचारलं. दुपारी जेवायला बोलवलंय सगळ्यांना, अंकुशची मॉम म्हणाली. बरं, मग माझी 12ची मीटिंग आहे, ती झाल्यानंतर मी येतो. तोपर्यंत तुम्ही आहातच ना? मी 2-2:30 पर्यंत येईल घरी. अंकुश थोडं चाचरतच बोलतो. आऊ, ह्याला सांगा तुम्ही, नेहमी काय काम काम, घरच्यांकडे पण थोडं लक्ष द्या. मोठ्या भावाची काही कर्तव्य आहेत की नाही? अंकुशची मॉम त्याला रागातच बघत बोलते. अंकुशला तिच्याशी बोलायची इच्छा होत असते. डायरेक्ट कॉल नको, आधी जागी आहे का म्हणून तो अंजलीला मेसेज करतो. हाय अंजली, मला डॉलशी बोलायचं होतं. ती जागी आहे का? मी कॉल केला तर चालेल का? अंकुश म्हणाला. अंजली सहज म्हणून फोन हातात घेते. बघते तर तिला अंकुशचा मेसेज दिसतो. हो आहे जागी ती, करा कॉल. अंजली एक नजर चिवकडे बघते. ती मोठ्या आईशी गप्पा मारण्यात गुंग असते. अंजली किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणते. वा मम्मा, यमी, सिया म्हणाली. लवकर फिनिश कर, बॉस अंकल कॉल करणार आहेत. अंजली तिला सांगत तिच्या बाजूला बसते. रिअली मम्मा? सिया खुश होऊन बोलते. हो, पण आधी हे फिनिश कर. अंजली ग्लासकडे बघून बोलते. सिया स्ट्रॉबेरी मिल्कशेक पीत असते. अंकुश अंजलीला कॉल करतो. हाय, झालं का जेवण? अंकुश, हो मगाशीच. तुझं?
अंजली म्हणाली. हो माझंही. काय करते डॉल? तुझी डॉल मिल्कशेक पिते. अंजली. ओह ओके. पुढे काय बोलावं हे दोघांनाही सुचत नाही. दोघं शांतच असतात. शेवटी अंजलीच बोलते. घरी कसे आहेत सगळे? काकू, आऊ, तन्वी? त्यांना सांगा मी विचारत होते म्हणून. हो सगळे छान आहेत. आऊचे गुडघे दुखतात. वयोमानानुसार होणारच ते, अंकुश म्हणाला. तेही आहेच म्हणा. थोड्या वेळाने चिऊ मिल्कशेक फिनिश करून अंजलीकडून मोबाईल घेते. हॅलो बॉस अंकल, चिऊ म्हणाली. हे बार्बी डॉल, हाऊ आर यू? अंकुश, आय एम फाईन. तुम्ही कसे आहात? सियाने विचारलं. आय एम गुड. तुझा हँड कसा आहे आता? अंकुश, ठीक आहे. मध्ये मध्ये पेन करतो. पण सिया तोंड पाडत बोलते. ओ, तू डॉक्टर अंकलने दिलेल्या मेडिसिन घे टाईम टू टाईम, मग नाही होणार पेन. घेतेस ना तू मेडिसिन? अंकुश म्हणाला. हो घेते. सिया छोटंसं तोंड करून बोलत असते. गुड. लवकर बरी हो मस्ती करायला, मग आपण दोघं खूप मस्ती करू. सच्ची? सिया म्हणाली. मुच्ची, अंकुश म्हणाला. पण मम्मा मला ओरडते मस्ती केल्यावर. सिया अंजलीकडे बघत तिची कंप्लेंट करते. असं? तू लवकर बरी झाली ना की आपण करूया मस्ती, मग बघूया तुझी मम्मा कशी ओरडते ते. मी बॉस आहे ना तिचा. पण मग आपणच ओरडू तिला. नको, ती रडली मग? मला नाही आवडत ती रडली तर. सिया, ओ माय क्यूटी, नाही ओरडणार बस, अंकुश म्हणाला. तुम्हाला मम्माने ग्रीटिंग दिलं? सियाने विचारलं. हो मग, खूप खूप आवडलं मला माझ्या डॉलने केलेलं ग्रीटिंग, अंकुश आनंदी होत सांगतो. रिअली? सिया म्हणाली. येस बच्चा, खूप आवडलं मला. थँक्यू, अंकुश म्हणाला. वेलकम. तुम्ही मला भेटायला कधी येणार? सियाने विचारलं. लवकरच येईन. तू काळजी घे पण. तुझी मम्मा ओके म्हणली तर ओके, सिया म्हणाली. बघ, भेटायलाच हवं लवकर माझ्या डॉलला, अंकुश म्हणाला. हो बघा, सिया म्हणते. मोठी आई आणि अंजली तिच्याकडे कौतुकाने बघत असतात. चिऊ बोलू झाल्यावर फोन अंजलीकडे देते. मम्मा, बॉस अंकल म्हणाले त्यांना ग्रीटिंग खूप आवडलं. ते मला लवकरच भेटायला पण येणार आहेत. सिया खुश होऊन अंजलीला सांगते. हो का? छान. पण माझी काय कंप्लेंट केलीस तू माझ्या बॉस अंकलकडं? अंजली बारीक डोळे करून तिला विचारते. चिवू त्यावर खट्टाळपणे हसत म्हणते. ते मला बोलले लवकर बरी हो, आपण मिळून मस्ती करूयात. ती त्यांना तेच सांगत होती. मम्मा नाही देत मस्ती करायला. नाहीच करायची मस्ती, नाही तर मग असं लागतं. अंजली तिच्या हातावर नजर टाकते. ओ ओ मम्मा, हे मस्ती करताना थोडीच लागलंय. हे तर माझं लक्ष नव्हतं म्हणून. मी पहिले चिऊ डोक्यावर हात मारून घेत म्हणाली. मान नाही म्हणून फिरवत असते. सिया, मोठी आई आणि तिचे बाबा त्यावर खळखळून हसतात. बघून ह्या दोघीही हसायला लागतात. हो का आजीबाई, समजलं का मला? आता झोपायला जा. झोप नाही का आली तुला? अंकुश पण ना खरंच काय तर म्हणे. बघूया मम्मा कशी ओरडते. दुसऱ्या दिवशी मोठी आई आणि अंजली किराणा मालाची यादी करत असतात. एक एक वस्तू सामानात आठवणीने लिहित असतात. लिस्ट झाल्यावर अंजली ती जाता जाता त्यांच्या नेहमीच्या दुकानात देणार असते. मोठी आई, तो किराणावाला आला की सामान घे, पैसे विसरू नको. त्याला आपण महिन्याला सगळा हिशोब एकत्रच करतो. त्याचा येणाऱ्या 5 तारखेला देईन मी पैसे. अंजली मोठ्याईला सांगत असते. बरं चालेल. एकदा बघून घेतलंस का? काही राहिलं नाही ना? मोठी आई म्हणाली. नाही, सगळं व्यवस्थित लिहिलंय. नशीब चिवू नाही
बाबा तिला देवळात घेऊन गेले म्हणून बरं झालं, नाहीतर नुसती गडबड असती तिची. त्यात मग नीट सुचतच नाही, काही ना काही राहून जातं मग माझं. लहान आहे ग ती, चालायचंच. तिचं प्लास्टर कधी काढणार ग? मोठी आई म्हणाली. अगं 15 दिवसांनी जायचे, 1 महिना ठेव बोलले ना डॉक्टर. अंजली म्हणाली. हो, निघून जाऊ दे लवकर, कंटाळी आहे बिचारी पोर माझी. मोठी आई. हो ग, पण तुला एक माहीत आहे का, चिवचा बर्थडे येतोय, तोपर्यंत निघालेलं असेल प्लास्टर. 17ला डॉक्टरकडे जाऊन प्लास्टर काढू आणि 19ला मॅडमचा बर्थडे. अंजली आनंदात सांगते. अय्या हो का, माझ्या मेलीच्या लक्षातच राहत नाही बघ. हे बर्थडे पोराचं आठवण करून देतात. मोठी आई म्हणाली. चौथा बर्थडे ना ग चिवचा, हा 4 वर्षांची होईल ना ती आता. मोठी आई म्हणाली. हो. अंजलीचा आवाज कापरा असतो आणि डोळ्यात पाणी जमा झालेलं असतं. हे राजा, रडते का रे? सहज विचारलं. एवढा छान दिवस आहे आपल्या चिवचा, आपण छान साजरा करूयात. ह्या वर्षी मी पण आहे. तू काही ठरवलं आहेस का? मोठी आई विचारते. नाही ग, मी काय म्हणते, आपण मोठा करूया हा बर्थडे, छान तिचा. आणि तिला काय म्हणतात ते प्राईज देऊयात. मोठी आई म्हणाली. सरप्राईज म्हणायचं आहे का तुला? अंजली गालात हसतच बोलते. हो तेच, सरप्राईज देऊयात. खुश होईल चिवताई. मोठी आई उत्साहात बोलतात. हो चालेल, नक्की देऊया, मी बघते काही आयडिया येते का. करूया मस्त सेलिब्रेट. बरं मी निघते आता, अंजली म्हणाली. हो चालेल, बोलण्याच्या नादात तुला उशीर व्हायचा. मोठी आई. हो, निघते मी. आज दीक्षा पण नाही आहे, सुट्टी घेतली आहे. सुहासच्या घरचे तिच्या घरी बोलणे करायला जाणार आहेत. मलाही बोलवलं आहे संध्याकाळी. हो, जाऊन ये मग. माझ्याकडून पण शुभेच्छा सांग दोघांना. मोठी आई म्हणाली. हो चालेल, येते मी. अंजली मोठ्या आईचा निरोप घेऊन ऑफिसला निघून जाते. अंकुश आज लवकर ऑफिसमध्ये आला असतो आणि काम करत असतो. अंजली ऑफिसमध्ये पोहोचते तेव्हा सगळे आपापल्या जागेवर बसून काम करायला लागतात. अंजलीला ते थोडं विचित्र वाटतं. काय ग मेघा, आज ह्या सगळ्यांनी लवकर काम करायला घेतलं, नाही तर रोज वेळ होऊन गेला तरी ह्यांच्या गप्पा संपत नाहीत. अंजली म्हणाली. अगं आज अंकुश सर केबिनमध्ये आहेत, आज लवकर आले ते, आणि कदाचित मोठे सरही आज येणार आहेत. मेघा तिचा PC ऑन करत बोलते. ओ, तरीच मग दीची ही त्यांचं काम करायला घेत आहेत. संध्याकाळी 11 वाजता त्यांच्या मीटिंगला निघून जातो. त्याच्या घरी तन्वीच्या सासरचे येतात. त्यांचं स्वागत करून सगळेच हॉलमध्ये गप्पा मारत असतात. प्रीती अंकुश नाही दिसत आहे. ऋषभची मॉम म्हणाली. हो, तो ऑफिसला गेलाय, इम्पॉर्टंट मीटिंग होती, स्वतःला जावं लागलं, येईल तो लंच टाईमपर्यंत. अंकुशची मॉम म्हणाली. ओ. ऋषभची मॉम त्यांची ओळख त्याच्या भावाच्या फॅमिलीशी आणि त्यांच्या भावाच्या मुलीशी मानसीशी करून देते. मला तुमच्या सगळ्यांशी थोडं बोलायचं होतं, म्हणूनच आज मी खास दादाला आणि त्याच्या फॅमिलीला घेऊन आले. ऋषभची मॉम म्हणाली. म्हणजे मला समजलं नाही, आऊ म्हणाली. मी माझ्या दादाशी तुमच्याबद्दल बोलले. म्हणजे बघा, आता आपण एका नात्यात बांधले जातच आहोत, तर मी विचार केला ही अंकुश आणि मानसी ही एका नात्यात बांधले गेले तर. अंकुश खूप हुशार आणि मेहनती मुलगा आहे, शिवाय आता बिझनेसही सांभाळतोय. आणि मानसी मला माझ्या मुलीसारखीच आहे. तीही तिच्या वडिलांना आता त्यांना हॉटेलच्या बिझनेसमध्ये मदत करते. शिवाय तिला आम्ही लहानपणापासून बघत आले आहे. म्हणजे आमची अशी जबरदस्ती नाही, पण जर तुम्ही ह्या स्थळाचा विचार केला तर. अंकुशची मॉम आणि आऊ एकमेकींकडे बघत असतात.
अंकुशच्या मॉमला काय बोलावं तेच सुचत नाही. आऊही विचारात असतात. सगळ्यांना शांत बघून रिषभ लगेच त्यांच्या मॉमला बोलतो आणि आता लगेच उत्तराची काही घाई नाही आहे. अंकुशलाही विचारावं लागेल ना, त्याचा डिसिजन मेन आहे. आधी त्याला तर विचारू द्या ना. त्यांना हो हो विचारा तुम्ही त्याला, आम्हालाही काहीच घाई नाही, रिषभचे मामा म्हणाले. सगळे थोडा वेळ गप्पा मारून जेवायला बसतात. अंकुशही घरी नुकताच आला असतो. सर्वांशी हाय हॅलो करून रूममध्ये फ्रेश व्हायला जातो. थोड्या वेळाने सगळ्यांसोबत येऊन जेवायला बसतो. सगळ्यांशी जो आपुलकीने बोलत असतो. मानसीशी ही थोडं बोलतो. आहो आम्ही गुरुजींशी बोलतो. आम्ही ज्यांनी 2 तारीख सांगितल्या आहेत त्यातली एक तारीख 3 महिन्यांनी म्हणजेच 12 नोव्हेंबर, त्यानंतर दुसरी तारीख, त्यानंतर एप्रिल महिन्यातली 6 तारीख म्हणजेच या महिन्यापासून 7 महिन्यांनी आहे. तुम्ही सांगा कोणती धरायची? तन्वी, रिषभ तुम्हाला कोणती चालेल तारीख? रिषभची मॉम मला 3 महिन्यांची चालेल, पण सगळ्यांची खूप धावपळ होईल. शिवाय तन्वीला पण तिच्या सिनियरशी बोलावं लागेल. तिचे पेशंट पण असतील तर आपण एप्रिल महिन्याची धरूयात. तन्वी चालेल ना तुला? म्हणजे बघ हा, मी तुझा विचार करून बोलतोय. मी काय उद्याही लग्नाला तयार आहे, रिषभ म्हणाला. त्याच्या बोलण्यावर लगेचच सगळे हसतात. तन्वी तू तू बोल ग, ह्याच्याकडे नको बघू, नको लक्ष देऊस, रिषभचे डॅड म्हणाले. तन्वी म्हणाली मलाही चालेल एप्रिल. रिषभचं बरोबर आहे, मला माझ्या सिनियरशी बोलावं लागेल, प्लस माझे पेशंटही आहेतच. बरं मग एप्रिल तारीख फायनल करूया, चालेल ना सगळ्यांना? आऊ सगळे त्यांना होकार देतात. सगळ्यांच्या संमतीने एप्रिल महिन्यातील 6 तारीख फिक्स होते. अंकुशची मॉम स्वीटने सगळ्यांचं तोंड गोड करते. रिषभच्या घरचे थोडा वेळ बसून मग निघून जातात. अंकुशकडे अजून कोणीच मानसीचा विषय काढला नसतो. आऊने तसं सगळ्यांना बजावलं होतं की त्याचं फक्त अंकुशची ह्या विषयावर बोलते, त्यामुळे कोणीच त्याविषयी अंकुश समोर काहीच बोलणार नाही. अंजली लंच झाल्यावर मेघाला विचारते, आज अंकुश सर केबिन बाहेर दिसलेच नाही ना? लंचलाही नाही दिसले. अगं ते नाही आहेत, ऑफिसमध्ये दुपारपासून. मीटिंगनंतर डायरेक्ट घरी गेले आहेत, मेघा म्हणाली. तुला कसं माहिती? अंजली म्हणाली. अगं मी मगाशी राणे सरांना फाईल देताना पाहिलं आहे. गेले होते ना, तर ती ज्योती कोणाला तरी कॉलवर सांगत होती. मेघा ओ अंजली मनात विचार करत असते, असे मध्येच का निघून गेले असतील? घरी सगळं ठीक असेल ना? आज तर दिसले पण नाही तर रोज कितीतरी वेळा बोलणं होतं त्यांच्याशी. कधी कधी कॉफी घेत गप्पाही होतात. आज चुकल्यासारखं वाटलं. बापरे, मी पण काय विचार करते? असं काहीच नाही, आम्ही फ्रेंड्स आहोत, रोज भेटतो बोलतो, म्हणून तसं वाटलं. एकदा कॉल करून बघू का? म्हणजे कळेल ना. की मेसेज करू? हा कॉल नको, मेसेजच करून विचारते. अंजली अंकुशला मेसेज करते. हॅलो अंकुश, घरी सगळं ठीक आहे ना? आऊ आणि अंकुश तन्वी आऊच्या रूममध्ये त्यांच्या मांडीवर झोपून गप्पा मारत असतो. हातात मोबाईल घेऊन काहीतरी करत असतो. तेवढ्यात अंजलीचा मेसेज येतो. हो ऑल गुड, अंकुश म्हणाला. ओके, मला काळजी वाटली, आज बोलणंही नाही झालं ना आपलं. ओ, तर मॅडमना काळजी वाटली? अंकुश मनात विचार करत गालात हसत असतो. अंकुशला तिची मज्जा घ्यायचा मूड होतो. माझी काळजी वाटली तुला? अंकुश हो, म्हणजे नाही म्हणजे तू आज ऑफिसला लवकर आलास आणि घरीही लवकर गेलास म्हणून काळजी वाटली. आणि त्यानंतर इकडे
आऊंची अंजली. ओ, मला वाटलं माझा अंकुश गालात हसत असेल. काय रे भाई, काय झालं एवढं हसायला? माझ्या होणाऱ्या वहिनीचा मेसेज आलाय वाटतं. तन्वी अंकुशच्या फोनमध्ये मुद्दाम वाकून बघत असे. काय रे बोक्या, काय होतंय? तन्वी म्हणाली. आऊ, बघितलं आऊ, तुझ्या नातवाची लक्षणं ठीक दिसत नाहीत. तन्वी त्याची मज्जा घेत बोलते. तू काही बोलू नकोस हां. ते तर जोक आला होता, तो वाचून हसलो. अंकुश म्हणाला. हो का, मग आम्हाला पण सांग, आऊ म्हणाली. आऊ तू पण ना, अंकुश चेहरा पाडत बोलतो. मग माझी पण आऊ आहे, हो की नाही? तन्वी आऊला मिठी मारत बोलते. हो मग आहेच माझी लाडकी नात. तशी तन्वी लगेच मिठी घट्ट करते. आऊच्या गालावर किस करते. आऊ, तू अशी कशी पार्टी चेंज करू शकतेस? मी लाडका आहे ना तुझा? अंकुश घशातच बोलतो. तू थोडी आम्हाला सगळं सांगतोयस, आताही कोणाशी तरी बोलतोयस पण सांगत नाहीयेस, आऊ म्हणाली. आऊ, अगं ते. अंकुश लगेच अंजलीला टॉक टू यू लेटरचा मेसेज करतो. त्याला माहीत असतं ह्या दोघींना कळल्यावर अजून चिडवत बसतील, त्यामुळे रिस्क लेने का नाही. गप्प तू. आऊ, मला माहीत आहे नक्की मानसी असेल. काय, बरोबर ना? पण काय रे, तू नंबर कधी दिलास? तिला एवढी आवडली तू तिला? तन्वी त्याला चिडवत म्हणते. काही काय, तिचा काय संबंध? अंकुश थोडा इरिटेट होत उठून बसतो. त्याच्या कपाळावर आठ्या असतात. अरे भारी होती ना, बघ आवडली तर, घरचे रेडीच आहेत. तन्वी त्याला डोळा मारत बोलते. तू गप्प बसते का आता? अंकुश बाजूची उशी फेकून मारतो. तन्वीला कॉल थैली म्हणून ती भी आलेच म्हणत तशीच त्याला वेडावून बाहेर जाते. आऊ ही का असं बोलली? अंकुश, अरे असंच बोलली असेल. आऊ, तसं असेल तर ठीक आहे, बाकी तुला तर सगळं माहितीच आहे. रिषभ रिलेटिव्ह होती म्हणून तिच्याशी बोललो, बाकी मी. हो रे बाळा, माहीत आहे मला. तू नको देऊ लक्ष तिथे, मी आहे ना. बरं मला सांग, ह्या रक्षाबंधनला तन्वीला काय गिफ्ट देणार आहेस तू? काय फरमाईश केली आहे मॅडमनी ह्यावेळी? आऊ मुद्दाम विषय बदलतात. अगं हो, बघ ना, रक्षाबंधन पर्वावर आला आहे, हिने काहीच नाही मागितलं अजून माझ्याकडे. अंकुश म्हणाला. काय सांगतोयस? बघ हां, म्हणजे वादळापूर्वीची शांतता असू शकते. आऊ हसतच बोलतात. आऊ, सगळं तिचंच तर आहे, पण ही तिची शेवटची रक्षाबंधन असेल ना इथली. मला ना स्पेशल करायची आहे. तो दिवस फक्त तिच्यासाठी असेल, अंकुश म्हणाला. अरे वा, छानच की मग. तिच्या सुट्टीचं काय? आऊ म्हणाली. ते मी आधीच बोलून घेतलं आहे तिच्या सिनियरशी. हो, पण तिला सांगू नकोस, कारण सरप्राईज आहे माझ्या लाडक्या बहिणीसाठी. अंकुश आईला डोळा मारत बोलतो. असं आहे का, मग नाही सांगणार. आऊही त्याला डोळा मारत बोलतात. मला सोडून काय सिक्रेट टॉक्स चालू आहेत? मला पण सांगा ना. तन्वी कॉल संपवून आत येत बोलते. तुला रिषभ सोडून आम्ही दिसतो का ग आता? पण त्याचाच कॉल आला होता ना. बोल बोल, अंकुश तिला चिडवत बोलतो. तन्वी गालात हसत लाजत असते. बघ बघ आऊ कशी लाजतीये. गप रे भाई तू. माझं बाळ. अंकुश तिला मिठीत घेतो. काय एवढे रडगाणं घेऊन बसायचं? चल, मी देते लावून तेल, तू झोप ये. अगं मी लावते, तू कशाला उगाच. तू पण ना दमली असशील, मोठी आई म्हणाली. अंजली थोड्या रागात बघते. बरं बाई, दे लावून, तू काही ऐकायचीच नाही. अंजली मोठ्या आईच्या पायाला तेल लावून देते. नंतर तीही रूममध्ये झोपायला निघून जाते. दुसऱ्या दिवशी अंजलीला ऑफिसला जायला लेट होतं. सिया मॅडमना उठवायचं नसतं लवकर, मग तिला लाडीगोडी लावून उठवायला हवं. नंतर तिची अंघोळ, नाश्ता, मेडिसिन ह्या सगळ्या वेळ होऊन जातात. मोठ्या आईवर तरी
किती भार टाकणार ना. ती एवढा वेळ सियाला सांभाळते, तेच खूप असतं अंजलीसाठी. मोठ्या आईमुळे अंजली ऑफिसमध्ये टेन्शन फ्री होऊन काम तरी करू शकत होती. असं असताना परत हे सगळं तिला करायला लावणं अंजलीला पटत नव्हतं. अंजलीची त्यामुळे थोडी चिडचिड पण होत होते सियावर. ह्यात मॅडम नाश्ता न करताच दीक्षासोबत ऑफिसला निघून जातात. हे अंजली, आज उशीर? मेघा म्हणाली. अगं हो. अंजली घाईत चेअरवर बसत लगेच PC ऑन करत बोलते. अगं अंकुश सर दोनदा विचारून गेलेत तुला, जा लवकर केबिनमध्ये बघ जा, काय काम आहे? मेघा म्हणाली. अरे देवा, ठीक आहे, मी जाते. मे आय कम इन सर? अंजली म्हणाली यस यस कम. अंकुश म्हणाला, सॉरी सर, लेट झाले. अंजली म्हणाली, इट्स ओके, एक दिवस चालून जाईल, उद्यापासून वेळेवर येत जा. हो सर, ते तुम्ही बोलवलं होतं ना मला? अंजली म्हणाली. हो, आपल्याला थोड्या वेळात निघायचं आहे फॅक्टरी व्हिजिटिंगसाठी. तुझ्यासोबत मेघा, निखिल, प्रितेश आणि अनमोलही असतील. तुम्हाला असिस्टंट करशील? आणि मेघा, रिद्धी, निखिल, अमोल आणि प्रितेश तुला असिस्ट करतील. इज दॅट क्लिअर? अंकुश म्हणाला, येस सर. तू त्या तिघांशी एकदा बोलून घे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही ना ते एकदा कन्फर्म कर. नंतर मला काही एक्सक्यूजेस नको आहेत. तिथे गेल्यावर वर्कर्स आणि प्रोडक्शन रिव्ह्यू करायचे. वर्कर्सना काही प्रॉब्लेम, काही इश्यू असतील तर ते जाणून घ्यायचे. प्लस मशिनरी नीट चालतात की नाही तेही बघायचं आहे. कोणत्या मशिनरी प्रॉब्लेम देत असेल तर लगेच इंजिनियर्सना बोलून सॉल्व करून घ्यायच्या. आणि अशी सगळी कामं आहेत. सो आपल्याला फॅक्टरी साईटवर हा पूर्ण वीक जायचे. अंकुश अंजलीला काम समजावून सांगत असतो. ओके सर, मी बोलते त्यांच्याशी. अंजली म्हणाली. हो, थोड्या वेळात निघणार आहोत आपण, अंकुश म्हणाला. अंजली बाहेर जाऊन मेघा, रिद्धी, प्रितेश, निखिल, अमोल सगळ्यांशी बोलून घेते. सगळेच फॅक्टरी साईटवर काम करण्याची तयारी दाखवतात. अंकुश सगळ्यांना मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूममध्ये बोलावतो. अंजली आणि बाकी सगळेच कॉन्फरन्समध्ये येतात. तुम्हा सगळ्यांनाच अंजलीने सांगितलंच असेल हां, वीक आपण फॅक्टरी साईटवर काम करणार आहोत. तिथे काय आणि कसं काम करायचं ते तुम्हाला अंजली सांगेल. तुम्ही दिवसाचं रिपोर्टिंग तिला करणार आहात. एनी डाऊट्स? सगळे एका सुरात नो सर. गुड, देन लेट्स गो. मला तुम्ही 5 मिनिटात खाली पार्किंगमध्ये भेटा. अंकुश, प्रितेश आणि अनमोल बाईक घेऊन आल्याने ते बाईकवर निघणार असतात. त्यांच्यासोबत रिद्धी आणि निखिल जाणार असतात. तर मेघा आणि अंजली अंकुशसोबत त्याच्या कारने निघतात. तिथे पोहोचल्यावर अंजली 2-2ची टीम करून त्यांना आज काय काम करायचं आहे सगळं काम समजावून सांगते आणि सगळे त्याप्रमाणे कामाला लागतात. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.